नाही तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी वीत काय तुझी. अन्नाची नाही भूक नाही तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी वीत काय तुझी. आले तुझ्याच दारी मी घेऊनीच झोळी, मज भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. आले तुझ्याच दारी ही घेऊनीच झोळी, मज भीक घाली देवा सर्वाहून. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध हष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्वीता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा. आतुरालयाकडून, गोखले सरांकडून इतकं छान मार्गदर्शन आयुष्यामध्ये मिळत असताना आयुष्य मजेत नसेल तरच नवल आहे हो. आपण मजेत आयुष्य जगावं यासाठी किती विविध तऱ्हेने सर मार्गदर्शन करतायत ना. आपण कितीतरी प्रश्न सरांना विचारतो. कधी कौटुंबिक प्रश्न घेतो आहोत, कधी सामाजिक प्रश्न घेतो आहोत, कधी आध्यात्मिक प्रश्न घेतो आहोत. विविध तऱ्हेची चर्चा, पण आयुष्याला प्रत्येक गोष्टीला वेगळं वळण देणारी चर्चा. चला, आज असंच खूप छान तऱ्हेने आपण सरांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. कोणता प्रश्न? अहो, ज्यासाठी आपण अतिशय जागरूक आजकाल असतो ना, तोच प्रश्न. प्रश्न पडलाय ना? विचारूया ना थेट सरांना, कळेलच लवकर. सर, खूप वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेला घेतो आहोत. आजचा असाच एक वेगळा प्रश्न. हो, तुम्ही वेगळा म्हणता आणि त्यातलंच काही बारकावे काढायला जाता. हा, बारकावे काढायला जात असताना ना, त्यातनं आम्हाला इतकं काही मिळत जात आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं फाईन ट्युनिंग कसं करत जायचं हे आम्ही तुमच्याकडून शिकतो आहोत. बघा, रेडिओचं युग गेलं, पण ट्युनिंग काही संपत नाही. खरंय. आणि ते ट्युनिंग नसेल तर ऐकण्याची मजा पण नाही ना. तर प्रश्न मला आज असा विचारावासा वाटतो की आज आरोग्य चांगलं राहावं ही प्रत्येकाची धडपड आहे. आणि त्यासाठी डाएट, आजकाल तर डायटिशियन मोठमोठे झालेले आहेत, लोक अदृश्य व्हायला लागले. हो. तर मग असं मला वाटतं की हे जे काही डाएट केलं जातं हे करणं किती महत्वाचं आहे, किंवा त्यातनं काय नेमकं आम्ही मिळवायला हवं आहे, किती लक्ष त्यावर द्यायला हवं आहे. चांगले प्रश्न तुमचा नेहमीप्रमाणे चांगले आहे. असं म्हणेन की डाएट करणं महत्वाचं आहे, पण स्वतःचं स्वास्थ्य त्याच्यात बिघडवू नका. होतं काय, डाएटच्या नादात लोक चेहऱ्यावरचं तेजच घालवून जातात.
बारीक होणं पण प्रत्येकाची एक जडणघडण असते आणि शरीराची एक ठेवण असते. असं आपण म्हणू की डाएट असा असावा की आपलं तेज कमी नाही झालं पाहिजे. क्या बात आहे. आणि हे सगळं डाएट कशासाठी हो, तर ऍक्टिव्ह राहण्यासाठी. बरोबर. मग तुम्ही दिसायला तर थोडेसे जाड दिसलात पण तुमच्या ऍक्टिव्हिटी जर फास्ट असतील तर किती चांगले आहे. खरंय खरंय. आता तुमचा प्रश्न डाएट साठी आपण अनेक गोष्टी करतो. तुम्हालाही त्यातल्या बऱ्याचशा माहिती असते. हो. डाएटिशियन कडे गेल्यानंतर पहिली स्टेज तो डाएटची काय सांगतो तर तुमचा आहार कसा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगाल काय बंद करायला सांगतो. सर सगळ्यात आधी ना तर त्यांचं ऑब्जेक्शन येतं ते म्हणजे तेलकट तुपकट खाऊ नका. बरोबर. आता हे खाण्याचा डाएट असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही सुद्धा सांगताना असं सांगितलं की तेलकट तुपकट खाऊ नको असं पहिलं डाएटिशियन सांगतो. बरोबर. मी तुम्हाला वेगळा डाएट सांगेन. बरं. आणि तो डाएट असेल मानसिक डाएट. क्या बात आहे, क्या बात आहे. हा मानसिक डाएट आहे ना हा फार महत्वाचा आहे. खाण्यापिण्यामध्ये आहारामध्ये बदल करता, वेळांमध्ये बदल करता हे सगळं ठीक आहे. पण मनाने जे काही करता आणि त्याचा जो डाएट असतो ना हा फार महत्वाचा आहे. बरं. आता तुम्ही जो भाग सांगितला की तेलकट तुपकट बंद करा तर मनाच्या डाएट मध्ये मी पहिली गोष्ट सांगेन ना फडतूस विचार मनात आणू नका. क्या बात आहे, क्या बात आहे. निगेटिव्ह हेच फडतूस असतील. बरोबर. बरोबर शब्दप्रयोग वापरला. क्या बात आहे. जे ज्याचा काही उपयोग नाहीये त्या गोष्टींचे तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा मनावर परिणाम होतो आणि तोच परिणाम शरीरावर होतो. मग इथे मानसिक डाएट मध्ये पहिलं पथ्य काय पाळायचं आहे तर फडतूस विचार मनात आणू नका. क्या बात आहे. त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन दुसरं काय बंद करायला सांगतात. सर दुसरं तर त्यांचं ऑब्जेक्शन स्ट्रॉंगली येतं ते म्हणजे गोड खाऊ नका, अति गोड खाऊ नका. गोड खाऊ नका. आता गोड खाऊ नका हा जो भाग आहे ना हा मी असं म्हणेन की मानसिक डाएट मध्ये रिलेशन्स जपा. बर बर. काही लोक एखाद्या व्यक्तीचा उपयोग त्याच्या कामासाठी फक्त करून घेतात आणि नंतर तो कोण आणि मी कोण असा विचार सुरू होतो. आपण असा विचार केला पाहिजे की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या संपर्कामध्ये येते तेव्हा ती कायम कशी टिकून राहील. आपल्याकडनं तरी प्रयत्न असा असला पाहिजे की त्याला दुखवलं गेलं नाही पाहिजे, त्याला काही चुकीचं गायडन्स दिलं गेलं नाही पाहिजे. योग्य काही गोष्टी जर त्याच्यापर्यंत पोहोचल्या, त्यांच्या अवलंबल्या, पटल्या त्याला तर किती छान नातं पण टिकून राहील. क्या बात. खरंय सर. स्वातंत्र्य म्हणतो आपण. स्वातंत्र्यासाठी त्याला पण फ्रीडम दिला पाहिजे ना. आज आम्ही असं बघतो की माझं स्वातंत्र्य कशात आहे त्याप्रमाणे मी वागणार आहे पण दुसऱ्याचा त्यासाठी विचार नाही केला जात. तेही व्यक्ती आहे, त्यांचेही विचार आहेत, त्यांचीही मनं आहेत आणि सगळ्यात मोठं त्यांची मतं आहेत. क्या बात आहे. मग ती मतं ऐकून तर घ्या. करायचं न करायचं हा वेगळा भाग. अगदी याच्यामध्ये तुम्हाला असं सांगेन की घरामध्ये 4 माणसं आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला एखाद्या निर्णयाला न्यायची आहे पण घरातल्या 4 जणांपुढे मांडली तर 4 मतं येऊ शकतील ना. खरंय खरंय सर. आणि ही 4 मतं किती महत्वाची आहेत. पण हे कन्सिडर नाही केलं तर दुसरे दुखावतात. मग गोड सुद्धा आपण म्हणतो ना गोडपण तुमच्या बोलण्यात असलं पाहिजे. क्या बात आहे. आणि इतक्या छान तऱ्हेने मानसिकता तुमची तयार करा ना की ही नाती मी टिकवू शकतो. मग गोड हा भाग माझ्यामध्ये कायम असला पाहिजे. गोडवा म्हणतात. क्या बात. दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये बरेच जण डोकावतात. हो हो. आता आपल्याला त्याच्यापासून काहीच फायदा नसतो खरं म्हटलं तर. मग हे जे काही विचार आहेत, हे जे काही आपलं वागणं आहे हे बदललं गेलं पाहिजे. आणि इथे मानसिकता फार महत्वाची येते की हे कुसके नासके विचार आधी फेकून द्या. त्याच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला जाणून काय करायचं आहे, काही आवश्यकता नाहीये. इथे मनाचा समतोल हा खूप महत्वाचा आहे आणि हा बऱ्याच वेळा ढासळतो. कशामुळे
तर आपल्या विचारांमुळे. मग हा जर समतोल ढासळला ना त्याला अपंगत्व येतं. आणि हे जर अपंगत्व आलं तर ती व्यक्ती कायमची बेड रिडन होऊ शकते. खरंय खरंय खरंय. आणि याचा डायग्नोसिस कुठे होणार नाहीये. मग मन इतकं स्ट्रॉंग केलं पाहिजे तुम्ही की दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये अजिबात डोकावू नका, की ज्यामुळे पुढे जाऊन तुम्ही बेड रिडन होऊ शकता. हे जर तुम्ही टाळलं, या जर गोष्टी आपण पाळल्या, तर आपण म्हणू की आपला कॉन्फिडन्स किती वाढेल. आणि आपली कॉन्फिडन्स लेवल एकदा जर वाढली ना तर कोणी आपल्याला हलवू शकत नाही. हा डाएट मधला सगळ्यात मोठा भाग आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच छान सर. ह्या आपल्या डाएटचा साईड इफेक्ट खूप छान आहे. बरं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की डाएटचे साईड इफेक्ट जर काही असतील तर ते वाईट म्हणतात लोक. मी असं म्हणेन ह्या डाएटचे साईड इफेक्ट छान आहेत. काही चुकलं, काही झालं, त्याचे फायदे किती होतात बघा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ताजेतवाने दिसता, तुमचं मन फ्रेश असतं, लोक तुमच्या प्रेमात पडू शकतात. क्या बात. हे सगळ्यांनाच आवडेल ना. बघा, ताजेतवाने दिसणं, लोक प्रेमात पडणं एवढंच नाही तर तुम्ही तरुण दिसायला लागता. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज यायला लागतं. आणि हा किती मोठा फायदा आहे. जर आपण विचार केला की याचे साईड इफेक्ट्स आहेत तर हे सुद्धा किती छान आहेत बघा. खरंय खरंय. हा पण एक महत्वाची गोष्ट आहे. आणि या गोष्टी महत्वाची म्हणजे काय तर सॅलेड घ्यायला विसरू नका. ताजे आणि पवित्र विचारांचं सॅलेड घ्या. शुद्ध विचार, पवित्र विचार आणि ताजे विचार ह्याचं जर तुम्ही सॅलेड घेतलं तर ते किती फायद्याचं होईल बघा. क्या बात आहे सर, क्या बात आहे. आणि हे म्हणजे काय तर सोपं सांगेन, वर्तमानात राहा. वर्तमानात राहिलात तर भूतकाळामध्ये काय घडलंय ह्याची काळजी संपली आणि भविष्यकाळात काय घडणार आहे ह्याची चिंताही मिटली. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे किती छान डाएट आहे बघा. पण हा डाएट काय आहे तर मानसिक डाएट. मानसिक डाएटवर खूप भर द्या आणि निश्चित तुमच्या प्रतिक्रिया कळवा ना. कारण अगदी सोपं नाही आहे. पुढ्यात आलेली गोष्ट खाणं सोपं आहे, पण विचारांनी ते करणं हे फार कठीण आहे. अगदी खरंय. यासाठी वेळ काढायला लागत नसला तरी मुद्दाम वेळ द्यायला मात्र लागतो. नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही डाएट इतक्या छान तऱ्हेने समजून सांगितलं. म्हणजे आपण असं म्हणू की डाएट डाएट म्हणून आजपर्यंत एका कागदावर डायटिशियन कडून लिहून आणायचो की सकाळी 1 वाटी स्प्राउट्स खा, मग खाकरा खा, मग इतके वाजता चहा घ्या. हे सगळं लिहून आणलेलं आणि आज तुम्ही सांगितलेला डाएट, हा या 2 गोष्टींचा जर लोकांनी संगम घातला तर मला असं वाटतं की आयुष्य खूपच छान होईल. अशा तऱ्हेचा काही मानसिक डाएट असतो आणि तो अंगीकारला पाहिजे, तो स्वीकारला पाहिजे. ही एक भन्नाट कल्पना तुम्ही दिलेली आहे. बघा, आता तुम्ही जसं डाएटचं सांगितलं की सकाळी अमुक, थोड्या वेळाने अमुक, मध्ये अमुक, हे सगळं कागदावर लिहून घेण्यासाठी पैसे मोजायला लागतात. आणि मानसिक डाएटसाठी कुठेही खर्च नाहीये. तो कागद जपण्याची गरज पण नाहीये. फक्त असं म्हणेन की हा व्हिडिओ कमीत कमी 5 वेळा बघा तर मानसिक डाएट काय असतो हे रजिस्टर्ड होऊन जाईल. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मौल्यवान गोष्टी सर यशस्विताच्या माध्यमातून काय किंवा गुरुवारच्या सांप्रार्थनेच्या माध्यमातून काय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात. आणि खरोखर जर मनापासून लोकांनी हे बघितलं, ऐकलं, त्यावर चिंतन मनन केलं ना तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये कोणतीही अडचण माणसाला येऊ शकत नाही. इतकं काही तुम्ही या भागांमधनं दिलेलं आहे. काय मंडळी, पटतंय ना? एक वेगळीच संकल्पना आज सरांनी आपल्या पुढे मांडलेली आहे. डाएट प्रत्येक जण करण्याचा आपण प्रयत्न करतो, पण मानसिक डाएट किती गरजेचं आहे
कसे स्वतःचे निगेटिव्ह विचार थांबवायचे आहेत, कसे कुसके नासके विचार तुम्हाला थांबवायचे आहेत, कसं लोकांच्या आयुष्यामध्ये डोकावणं बंद करायचं आहे, या असंख्य गोष्टींची काळजी घेत स्वतःचं मन स्ट्रॉंग करणं, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं आणि या सगळ्या विचारांनी मग आपल्या चेहऱ्यावर तेज येणं, आपला चेहरा तरुण दिसायला लागणं. मला असं वाटतं केवळ डाएट हाच नाही, मध्ये तर बऱ्याच प्रमाणात जो काही आपला पार्लरवर खर्च करूनही चेहऱ्यावर ग्लो येत नाही, तो ग्लो येणं सोपं होईल. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. किती छान आणि सोपं सरांनी सांगितलंय. चला चला लगेच स्वतःच्या मानसिक डाएटला या क्षणापासून सुरुवात करा. यामध्ये कोणताही वेगळा टाइम टेबल आखण्याची गरजच नाहीये की 9 वाजता खाकरा खा, 10 वाजता राजगिऱ्याची वडी खा. या सगळ्यांपेक्षा सोपं आहे सतत आणि सतत मनातले निगेटिव्ह विचार काढून टाका, कुसके नासके विचार काढून टाका, दुसऱ्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा. अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितल्या. करूया सुरुवात ना. चला चला लागूया कामाला. मानसिक डाएट सांभाळून आपलं आयुष्य अतिशय छान करूया, आपली प्रकृती उत्तम ठेवूया आणि अर्थातच चेहऱ्यावरचं तेज वाढवून तरुण दिसून सगळ्यांमध्ये लोकप्रिय होऊया. चला तुम्हा सगळ्यांना या सगळ्या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी आपण यशस्विताच्या नवीन भागात नवीन प्रश्नांसह सरांना भेटणार आहोतच. धन्यवाद.